आमदार आपल्या भेटीला या कार्यक्रमाअंतर्गत जनसेवक आमदार संजय केळकर यांनी ठाणे बी.जे.पी. ऑफिसमध्ये सर्व नागरिकांची तक्रार ऐकून घेऊन त्यांच्या समस्यांचे समाधान करण्याचे आश्वासन दिले। त्यावेळी आमदार संजय केळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला। तर या ज्या CBSEच्या शाळा आहेत यांनी अक्षरशः लुटमार करायला घेतलेली। या आधी 2 शाळांचा प्रश्न जे आहे त्याची आम्ही चौकशी लावली, फी वाढ त्यांनी कमी केली आणि त्याच्यानंतर अजून आता रीग लागलेली आहे। मनमानी कारभार चाललेला आहे की ज्या ठिकाणी फी आहे त्याच्यापेक्षा जास्त कसं पैसे लोकांकडून उकळता येतील आणि आवश्यक नाही अशा प्रकारचं पैसे की शासनाने जे सर्क्युलर दिलं आहे त्या सर्क्युलरचं पालन न करता या ठिकाणी पैसे उकळण्याचं काम चाललेलं आहे। आणि हे मिशन नाही आहे तर कमिशन करता या शाळा उघडल्यात की काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आहे। आज देखील माझ्याकडे होरायझन स्कूलचे पालक आले होते, त्यांनी लेखी निवेदन दिलं, शिक्षणाधिकाऱ्याशी मी बोललो, त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी आता चौकशीचे आदेश देऊन त्या ठिकाणी भेट देणार आहेत। उद्या मोठ्या संख्येने ते पालक मंडळी त्या होरायझन स्कूलच्या समोर जमणार आहेत सकाळी आणि त्यामुळे याच्यावर फार मोठा चाप लावायला लागेल। बोगस शाळा असतील किंवा CBSE किंवा ICच्या नावावर पालकांना जी छळवणूक केली जाते त्या शाळा असतील तर त्याच्यावर एक ड्राईव्हच करण्याची आता वेळ आली आहे। कारण आता ही 4थी शाळा आहे की जे आपले प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे आले। RTOचं कार्यालय जे आहे, जसं DDR कार्यालय जे आहे ते दलाल मुक्त झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी मांडली होती आणि त्याच्या अनुषंगाने शासनाने स्पष्ट सूचना दिल्या होत्या। तर RTOच्या कार्यालयामध्ये देखील माझ्याकडे लेखी त्यांनी दिलेलं आहे की पैसे घेतल्याशिवाय काहीच काम करत नाहीत, लाच घेतल्याशिवाय आणि नावानिशी दिलेले आहे। आणि त्याच्यामुळे मी RTO कमिशनरशी संपर्क केला आणि ताबडतोब त्यांनी या ठिकाणी अचानक व्हिजिट द्यावी आणि या संबंधातली एक बैठक घेऊन लाईन ऑफ ॲक्शन ठरवावी अशा प्रकारची मी त्यांच्याकडे मागणी केली आणि त्यांनी ती मान्य केली। पुढच्या आठवड्यातच ते या ठिकाणी येऊन आपल्याला या संबंधातली बैठक घेऊन, खरं म्हणजे ही ऑफिसेस जी आहे ती ऑनलाईन पाहिजेत, फेसलेस पाहिजेत, लोकांकडनं पैसे घ्यायची वेळच येता कामा नये। कागदाची पूर्तता सगळी झाली की त्याला कागद मिळाला पाहिजे। इथे 2-2 महिने 4-4 महिने 5-5 महिने रखडपट्टी चाललेली आहे आणि त्याच्यामुळे हे साफसफाई करायला लागेल आणि नाहीतर मग वेळ पडली तर अँटी करप्शनच्या माध्यमातून आम्हाला, पण आता हे उद्योग करत बसायचे का आम्ही? अँटी करप्शनच्या माध्यमातून आम्हाला अशा प्रकारची जे भ्रष्टाचारी लाचखोर अधिकारी आहेत किंवा लाचखोर कर्मचारी आहेत त्यांना धडा शिकवायला लागेल। बाकी पडघ्यामधलं देखील फार महत्त्वाचा विषय घेऊन लोक आहेत। बघा, लोक कसे सुशिक्षित जे लोक आहेत त्यांनी छोट्या मोठ्या कंपन्या सुरू करून ते कामं घेतात। तर महाराष्ट्र शासनाची जी इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट पडघ्याच्या जवळ चालली आहे, कल्याण पडघा रोडवर, तर ज्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला त्यांनी ते काम दिलं त्यांच्या माध्यमातून जे हे सुशिक्षित लोक काम घेतात, करोडो रुपयाची त्यांची थकबाकी राहिलेली, म्हणजे इतके रडकुंडी झालेत ते की त्यांना एक पैसा देखील मिळत नाही। आता रोलिंगला देखील त्यांच्याकडे पैसे शिल्लक नाही आणि त्यामुळे ही एक प्रकारची वर्क ऑर्डर दिली आहे। ठराविक दिवसात त्यांना पेमेंट मिळायला पाहिजे हे सांगितलेलं आहे, पण ही एक प्रकारची फसवणूक आहे। ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांशी माझी चर्चा झाली, त्यांच्याकडे मी त्यांना पाठवलं आहे आणि योग्य पद्धतीने शेवटी वेळ पडली तर गुन्हा दाखल करायला लागेल। कारण की हे काही उपाशी मारणार का? यांना जर वेळच्या वेळी जर तुम्ही पैसे दिले नाही आणि 2-2 वर्ष रखडवलं तर ते योग्य होत नाही। या ठिकाणी काही आता BLOचं काम मोठं झालेलं आहे, SIR आणि जनगणना हे दोन्ही चालू आहे, पण काही जे कर्मचारी आहेत त्यांना दुर्धर आजाराने पण पछाडलेलं आहे। तर माझ्याकडे सकाळपासून आता 4-5 लोक आले की ज्यांचे ऑपरेशन आहे, काहींना ते म्हणजे जिने जरी चढले तरी त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो। तर अशा लोकांना देखील सवलत द्यावी। मला मान्य आहे की BLOला माणसं कमी आहेत, परंतु असे काही जेन्युइन केसेस आहेत तर ते देखील मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि त्यांनी त्यांच्या संबंधामध्ये त्यांना मदत केली पाहिजे। अनेक पुनर्विकासाचे विषय आहेत, निरनिराळे या ठिकाणी
ॲडमिशनच्या संबंधितले विषय आहेत, फसवणुकीचे विषय आहेत. हे तर दैनंदिन आता 150 कोटीचा 750 कोटीचा फ्रॉड केलेले या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातले देखील त्याच्यामध्ये 2000 लोक भरडले गेले. ती मंडळी देखील या ठिकाणी आलेली आहे. पुढचं त्यांचं अजून काही मार्गीच लागत नाही. कोणी 10 लाख 20 लाख 25 लाख यांच्याकडे दिले आणि त्यांना त्याचा परतावा मिळालेला नाही. अशाही प्रकारचे हजारो पीडित जे अशा फायनान्शियल कंपन्यांच्या माध्यमातून झालेले आहेत ते देखील आले. ज्या पद्धतीने तात्काळ याच्यावर कारवाई करता येईल ती आम्ही या जनसंवादामधनं करत असतो आणि जे जेन्युइन आहे, न्याय्य आहे त्याचा पाठपुरावा करून त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते आम्ही करतो. परंतु ते आता त्याचं स्थलांतर करण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण या भागामध्ये अगदी कुठे आग लागली तर आपल्याकडे फायर ब्रिगेड नसणार आहे. आणि त्यांनी त्या नम्रता कोळींनी जी मागणी केली ती जेन्युइन आहे. आत्ताच कालच आपल्याला बघितलं आपण सॅटिसवर जी बस जळून खाक झाली. जर या ठिकाणी जर आपल्याकडे फायर ब्रिगेडची गाडी उपलब्ध असती या ठिकाणी तर ते 2 मिनटामध्ये पोचली असती आणि बरंच काही वाचवण्याचं काम केलं असतं. तर अंतराचा पण प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे महापालिकेच्या, त्यामुळे त्यांनी हे मान्य केलं आहे की स्टेडियमच्या आवारामध्ये देखील आपण 2 गाड्या ठेवू अग्निशमन दलाच्या, जेणेकरून तिथल्या भागामध्ये कुठे अशी काही प्रसंग उद्भवला तर त्याला तोंड देतात. एक बाजारपेठ आहे, तेलाचे गोडाऊन आहेत, मोठमोठे. त्यांनी हे करायला पाहिजे होतं पण ते केलं नाही. पण आमच्या नगरसेविका नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी यांच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळे त्यांनी ताबडतोब ही मागणी केली. नगरसेवकांमध्ये आणि नागरिकांमध्ये वाढवण्यासाठी कसं बघता या सर? खरं म्हणजे मागच्या जनसंवादच्या दिवशी ज्ञानेश्वर नगरचे रहिवासी माझ्याकडे आले होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील काही विषय जे आहेत ते करायचे असतात. त्या ठिकाणी नाना पार्क होता, ठीक आहे, काही वर्ष बंद पडला. त्या ठिकाणी लहान मुलांना खेळायला आजूबाजूला मैदान नाही. तर ते करण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी जाणून बुजून आरोग्य केंद्राचा ते कंटेनर जो आहे तो ठेवण्याचा प्रयत्न केला. आता वास्तविक मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं होतं, आयुक्तांना पण सांगितलं होतं की तुम्ही स्वतः विचार करायला पाहिजे की आजूबाजूला कुठे जागा असेल तर त्या ठिकाणी हा कंटेनर ठेवून आरोग्य केंद्र चालवता येईल आणि या ठिकाणी मुलांना खेळणी आणि सगळे नाना पार्क जो आहे तो अद्ययावत करून देता येईल. त्या भागामध्ये दुसरीकडे कुठे काही मैदान नाही किंवा अशा प्रकारची सोय नाही. परंतु मला जे काही निदर्शनास आलं की जाणून बुजून त्या ठिकाणी ही पोलिसांनी सुद्धा जे वागले ते चुकीचं वागले. मला जी माहिती मिळाली की अशा प्रकारे एकतर्फी पोलिसांनी काम करता कामा नये. वृत्तपत्र जे त्या ठिकाणी मीडियाचे जे लोक गेले त्यांच्यावरही त्यांनी धक्काबुक्की केली, त्यांनाही हटवण्याचा प्रयत्न केला. अहो, रहिवाशांना नको आहे तर तुम्ही जबरदस्ती का करता? आणि त्याच्यामुळे अधिकारी हे रहिवाशांच्या म्हणण्यानुसार काम करणार आहेत की दुसरं कोणीतरी सांगतं आहे आणि त्याप्रमाणे काम करणार आहेत. आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा पूर्ण दोष आहे, अगदी माननीय आयुक्तांपासून, की त्यांनी याची विचार करून याला अशा प्रकारचे जबरदस्ती त्या ठिकाणी घुसवायला नको होता. सांगोपांग विचार करून, पण जिथल्या लोकांना जे पाहिजे ते महत्त्वाचं आहे. जे त्या ठिकाणी निवडून गेलेले प्रतिनिधी असतात ते लोकांना काय आवश्यकता आहे त्याचा विचार करणारे असतात आणि त्याच्यामुळे हे गैर झालेलं आहे. अधिकारी देखील दोषी आहेत आणि पोलिसांनी देखील अशा पद्धतीने ज्यावेळेला रहिवाशी अशा पद्धतीने भूमिका घेतात तर त्या ठिकाणी त्यांना योग्य पद्धतीने त्यांनी सामावून घ्यायला पाहिजे होतं. त्यामुळे याच्यामधनं तातडीने तोडगा काढला पाहिजे आणि नानी पार्कसाठी जी जागा आहे ती तशीच राहायला पाहिजे, त्यांच्याकरताच त्याला केली गेली पाहिजे आणि दवाखाना तर पाहिजे. आता बाकीच्या शहरामध्ये काय मोठे दिवे लावले तुम्ही, जे आपला दवाखाना तुम्हाला बंद करायला लागला कारण की तिथे लोकांना औषधोपचार करायला माणसं नाहीत. त्या ठिकाणी साधी प्राथमिक आरोग्य तपासणी करायला नाहीत आणि आता हे 60वं आरोग्य केंद्र होतं आणि आम्हाला सूचना आहेत की करायला पाहिजे.
तर ते अद्ययावतपणे ते चालतील असं पण बघा. भलतीकडे तुम्ही जर नेऊन टाकलं आणि तिथल्या रहिवाशांनाच नको आहे तर त्या आरोग्य केंद्रामध्ये लोक आली पाहिजेत ना. कोणीतरी कोणाच्या तरी इगोने ते त्या ठिकाणी जुलूम जर जबरदस्ती जर होत असेल तर लोक खपवून घेणार नाही. सर हे जे आरोग्य केंद्र आहे हे केंद्राच्या योजनेमधनं आलेलं होतं. केंद्रामध्येही भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता आहे आणि ठाण्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टी म्हणून सत्ता आहे. तरी देखील हे आपसातला हा विरोधाभास का दिसतो? सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी फक्त सहभागी आहे. सत्ता चालवणारी व्यक्ती जे आहेत ते वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे याच आरोग्य अधिकाऱ्यांना ज्या वेळेला आम्ही सांगितलं त्यावेळेला त्यांनीही सांगितलं होतं की आम्ही तिथे नाही करणार. दुट्टपी भूमिका कोण शिकवतो यांना घ्यायला? अधिकारी राजकारण करायला लागले. माझ्याशी सांगताना देखील त्यांनी सांगितलं की आम्ही तिकडे ठेवणार नाही, आम्ही अन्य पर्यायी जिथे असेल त्या ठिकाणी करू. जरी त्या ठिकाणी ठेवायचं मान्य केलं असलं, माननीय आयुक्तांनी पण सांगितलं. पण यांचे शब्द आणि यांची म्हणणं याच्यावर आता किती विश्वास ठेवा असा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे. असं असून देखील त्या ठिकाणी हा प्रसंग होणं हे योग्य नाही, दुर्दैवी आहे. अशा प्रकारे पुढच्या काळामध्ये हे होता कामा नये. तर महासभेत देखील अनेक वेळा भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या म्हणणे मांडत असताना त्यांना दबाव दिला जातो. नेमका भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे की नाही याबद्दल शंका उठते. भारतीय जनता पार्टी दोन्ही रोल करेल अशा भूमिकेतूनच आम्ही या ठिकाणी सहभागी झालेले आहोत. जिथे त्रुटी असतील, जनतेच्या विरोधामध्ये असेल, तिथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी काम करतील आणि जनतेचं म्हणणं जे आहे ते त्या ठिकाणी त्याचे पडसाद जे आहे ते उठवतील. आणि जिथे चांगलं आहे, लोकाभिमुख आहे, जे विकासाचं आहे, योग्य आहे, तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कायमच पाठिंबा राहिलेला आहे. सर आज सत्कार केला त्याबद्दल काय? आज या ठिकाणी आमची पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशन यांनी फार चांगलं काम केलं. आता मलाही कळेना माझा का सत्कार केला, पण मी गोसेवक आहे, गोरक्षक आहे. आमच्या संस्थेची गोशाळा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही मांबलोलीला चालू आहे आणि त्यामुळे याला आपण ताकद दिली पाहिजे आणि त्याच्याकरता मी या सगळ्या लोकांच्या बरोबर प्रयत्नशील असतो. कारण की एका बाजूला गोहत्या बंदी असून देखील गोमातेला या ठिकाणी ट्रकमध्ये आणि गाड्यांमध्ये टाकून त्या गोमातेची हत्या केली जाते हे आपल्याला दिसतं. त्यामुळे गोरक्षणाचं पण काम केलं पाहिजे आणि याच्या अनुषंगाने ही मंडळी जे काम करत आहेत तर त्यांच्यामध्ये देखील आपल्या सगळ्याच लोकांनी सहभागी व्हायला पाहिजे. त्या निमित्ताने त्यांनी आपला स्नेह आहे त्याच्यामुळे माझा सत्कार केला.